यानंतर एक सविस्तर रिपोर्ट। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या वादाला तोंड फुटलंय। सोशल मीडियावर एक जन्मदाखला सध्या व्हायरल होतोय। सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या जन्मदाखल्यावर महापालिकेचा शिक्का मारण्यात आलाय। महापालिकेच्या लोगोमध्ये राजमुद्रेऐवजी गणपतीचा लोगो वापरल्यामुळे हा नवा वाद निर्माण झालाय। काय आहे हे प्रकरण आपण पाहूयात। सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा शिक्का वादात। सोशल मीडियावर शिक्का असलेला जन्मदाखला होतोय व्हायरल। शिक्क्यावर राजमुद्रेऐवजी गणपतीच्या वापरावर आक्षेप। महापालिकेच्या लोगोत गणपतीच हवा, सांगलीकरांची भावना। सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचा या जन्मदाखल्यावर असलेला शिक्का सोशल मीडियात सध्या चर्चेला जातोय। शासकीय राजमुद्रेऐवजी शिक्क्यावर असलेल्या गणपतीला अनेक जण आक्षेप घेत आहेत। महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक दाखल्यावर राजमुद्रा आणि महाराष्ट्र शासन असा उल्लेख असतो। महानगरपालिकेकडून 12 डिसेंबर 2025 रोजी दिलेला जन्मदाखला समाज माध्यमावर व्हायरल होतोय। ज्या व्यक्तीने हा दाखला व्हायरल केलाय त्यानं शासकीय शिक्का बघा, भारताची राजमुद्रा काढून गणपतीचा वापर केला असा मजकूर लिहिलाय। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। हा आक्षेप सोशल मीडियावर घेण्यात येत असला तरी सांगलीकरांना मात्र यात काही वावगं वाटत नाही। गणपतीचा फोटो असलेला लोगो आहे हा सांगली नगरपालिकेच्या स्थापनेपासूनचा लोगो आहे। त्याबाबत कुणाचंच शंका किंवा अडचण नाही आहे, कारण सांगली असेल, मिरज असेल, कुपवाड असेल, ह्या गणरायाच्या नगरीत सर्व समाज बांधव गुण्या गोविंदान राहतात। त्याला इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे, त्यामुळे त्या लोगोबद्दल कुणाची अडचण असायचे कारण नाही, कुणाचंही दुमत असायचं कारण नाही। आणि ज्या गोष्टी आता व्हायला लागल्यात किंवा त्याबद्दल काय उलटसुलट चर्चा व्हायला लागल्यात त्या चर्चेला काही अर्थ नाही। तो लोगो हा 100% असलाच पाहिजे। या 3 शहरांची एकत्र महापालिका 9 फेब्रुवारी 1998 ला स्थापन झाली। त्यापूर्वी सांगली आणि मिरज ही दोन्ही शहरांची नगरपालिका होती। ही दोन्ही शहरं नगरपालिकेत असतानाही शिक्क्यावर गणपतीचाच वापर केला जायचा। सांगली आणि मिरज संस्थांचं गणपती हे आराध्य दैवत, शहरात असलेलं गणपती मंदिर सांगलीचं प्रतिनिधित्व। महापालिकेच्या शिक्क्यात स्थानिक प्रतिनिधित्वासाठी गणपतीचा वापर। सांगलीतील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हा खोडसाळपणा असल्याचा आरोप केलाय, तर सांगलीतील मुस्लिम समाजानं देखील या व्हायरल पोस्टवर आक्षेप घेतलाय। अशा पोस्टमधून महापालिकेच्या तोंडावर वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील एकीकडे करण्यात येतोय। तुम्ही जी पोस्ट केली ती चुकीची केलेली आहे। आता कोल्हापूर नगरपालिकेचा तुम्ही लोगो काढून बघा, मुंबई महापालिकेचा लोगो काढून बघा, राज्यातल्या अनेक महापालिकेचे लोगो काढून बघा, वेगवेगळे लोगो आहेत, त्याच्यावर राजमुद्रा नाहीये। पण आपण जी काय कोणी पोस्ट केलेली आहे ना, तो खोडसाळपणा म्हणावा लागेल। आपण केलेला खोडसाळपणा तो चुकीचा आहे। आमच्या महानगरपालिकेची तुम्ही बदनामी करताय असं मला एकंदरीत म्हणायचं आहे। त्यामुळे तुमची पोस्ट डिलीट करावी अशीच माझी विनंती राहील। काही विकृत लोक ती महानगरपालिकेनं तो राजमुद्रा काढून त्या ठिकाणी गणपतीचा फोटो लावला अशा पद्धतीने सोशल मीडियावर काही इमेजेस फॉरवर्ड होत आहेत। हे अतिशय चुकीचं आहे। हे वातावरण कलुषित करण्याचा हा प्रकार आहे। महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या किंवा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे वातावरण कलुषित करून ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे, अतिशय चुकीचा आहे। गणेशाची जी मुद्रा आहे ती त्या लोगोवर असलीच पाहिजे। ती आपल्या सांगलीची ओळख आहे, मिरजेची ओळख आहे। मात्र त्याचं अवमूल्यन होऊ नये ह्याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि तो लोगो योग्य ठिकाणीच वापरावा, सर्वत्र तो लोगो वापरू नये। सोशल मीडियावर शासकीय मुद्रेवर गणपतीला आक्षेप घेणाऱ्यांनी सांगलीकरांच्या ह्या भावनेची दखल घ्यायला हवी। तसंच महापालिकांच्या मुद्रेवर काय असू शकतं याची योग्य आणि कायदेशीर माहिती घेण्याची गरजही व्यक्त होतीये। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।